पश्चिम रेल्वेवर नियुक्त असलेल्या 29 वर्षीय तिकीट निरीक्षकाला एका प्रवाशाने हॉकी स्टिकने मारहाण केली। 29 वर्षीय तिकीट निरीक्षकाची ओळख विजय कुमार पंडित अशी आहे। गुरुवारी 19 सप्टेंबर रोजी सकाळी 8:53 एक प्रवासी नालासोपारा प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वर फर्स्ट क्लास डब्यातून उतरला। टीसीने त्या प्रवाशावर दंड लावला। मात्र एका तासानंतर तो प्रवासी पुन्हा नालासोपारा रेल्वे स्टेशनवर आला आणि टीसीला हॉकी स्टिकने मारहाण केली। या हल्ल्यात टीसीच्या कानाला दुखापत झाली। सध्या वसई रेल्वे पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपींचा शोध सुरू आहे। पश्चिम रेल्वेवर प्रवाशाने रेल्वे टीसीला मारहाण करण्याची ही दुसरी घटना आहे। आपल्या निवेदनात पंडित यांनी सरकारी रेल्वे पोलीस यांना सांगितले की ते नालासोपारा रेल्वे स्टेशनवर गेल्या 10 महिन्यांपासून तिकीट तपासक म्हणून काम करत आहेत। त्यांनी सांगितले की 19 सप्टेंबर रोजी सकाळी सुमारे 7:13 ते प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वर स्थानक अधीक्षक कार्यालयाजवळ स्थानिक फर्स्ट क्लास डब्यातून उतरलेल्या प्रवाशांची तिकिटे तपासत होते। पंडित म्हणाले, एक प्रवासी फर्स्ट क्लास डब्यातून उतरला आणि जेव्हा मी त्याला ट्रेनचे तिकीट दाखवण्याची विनंती केली तेव्हा त्याने गोरेगाव ते नालासोपारा सेकंड क्लास तिकीट सादर केले। मी त्याला सांगितले, तू फर्स्ट क्लास डब्यातून उतरला त्यामुळे तुझे तिकीट अवैध आहे, त्यामुळे तुला फर्स्ट क्लासमध्ये तिकीट न घेता प्रवास केल्याबद्दल 345 रुपयांचा दंड भरावा लागेल। त्याने उत्तर दिले की त्याच्याकडे फक्त 210 रुपये आहेत आणि दंड कमी केला जाऊ शकतो का असे विचारले। त्याची दया येऊन मी त्याच्याकडून फक्त 150 रुपये घेतले आणि पुन्हा फर्स्ट क्लासमध्ये प्रवास न करण्याचा सल्ला दिला। या संवादानंतर तो प्रवासी तेथून निघून गेला आणि पंडित दुसऱ्या ट्रेनमधून येणाऱ्या फर्स्ट क्लासच्या इतर प्रवाशांची तिकीटे तपासू लागले। तिकीट तपासकाच्या कार्यालयाकडे जात असताना तोच प्रवासी अचानक मागून आला आणि हॉकी स्टिकने पंडित यांच्यावर हल्ला केला। पंडित यांनी नोंदविले की त्यांच्या कानामागून रक्त येऊ लागले आणि हल्लेखोर पळून गेला। त्यांच्या सहकार्याने त्यांना नालासोपारा पश्चिमेतील रिद्धिविनायक रुग्णालयात प्राथमिक उपचारासाठी नेले। त्यानंतर त्यांना पुढील उपचारासाठी मुंबई सेंट्रल पूर्वेतील जगजीवन राम रुग्णालयात हलवण्यात आलं। पंडित यांच्या निवेदनाच्या आधारे वसई रेल्वे पोलिसांनी अज्ञात प्रवाशाच्या विरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम 121(2) आणि 132 अंतर्गत गुन्हा दाखल केला असून आरोपीचा शोध सुरू आहे।